आज संपन्न झाली। या बैठकीमध्ये जे काही प्रकरण आमच्या महामंडळाकडे येतात ती तर आपण केलीच, मंजूर केली। काही धोरणात्मक निर्णय आपण आज केले। विशेष करून महामंडळाला स्वायत्त बनवण्याच्या दृष्टीने काही निर्णय आपण करतोय की ज्यामध्ये महामंडळ म्हणून ते आता कार्यरत राहिलं पाहिजे। आज जी महामंडळाची जी सद्यस्थिती आहे ती पूर्णतः शासनावर अवलंबून आहे। पण महामंडळाला स्वायत्त करण्यासाठी असणाऱ्या उपलब्ध साधनांचा उपयोग कसा करता येईल, निधी उभा करणं, त्याचबरोबर महामंडळाकडे मग महामंडळाच्या कार्यक्षेत्रात पर्यटन धोरणाची आखणी करून पर्यटन विकास करणं, त्याचबरोबर फिशरीचा विकास करणं, महामंडळाच्या अशा अनेक बाबी आहेत की ज्यामध्ये आपल्याला महामंडळाला स्वतः येऊन त्यामध्ये काय निर्णय करता येतील। यामध्ये महामंडळाकडे असणारी सध्याची कार्यपद्धत होती कामाची, त्या मनुष्यबळाच्या पुनर्रचनेबाबतीत सुद्धा आम्ही आता काय निर्णय केले आहेत। तर आमच्याकडे कन्स्ट्रक्शन वेगळं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग वेगळं होतं। आता तर प्रभावी मॅनपॉवर युटिलायझेशन झालं पाहिजे म्हणून ते आता आपण एकत्र करतो आहे की ज्यामध्ये मग मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि आपल्या सिस्टीम ऑपरेट होतील। की काही बऱ्याच ठिकाणची मागणी होती केटीवेअरच्या रिपेअर संदर्भामध्ये। आता आपण धोरणात्मक निर्णय असं केला की केटीवेअरचं रूपांतर व्हर्टिकल बॅरेजेसमध्ये करायचं की ज्यामध्ये केटीवेअरचं मेंटेनन्स, दरवर्षी पाणी अडवण्याकरता जी धडपड आहे, आता पुराची अनियमितता आहे, पावसाची अनियमितता आहे, म्हणून केटीवेअरचं रूपांतर बॅरेजमध्ये करा। मोठे बॅरेज नाही पण त्याच क्षमतेने छोटे बॅरेज निर्माण करायचे, असा एक निर्णय आपण आज धोरणात्मक केलेला आहे। आज दौंड पंचायत समितीकरता एक जागा पाहिजे होती किंवा बारामतीला सृष्टी त्यांनी काय उभी करतात ते पर्यटनासाठी, त्या जागा आपण मंजूर केल्या आहेत। पण धोरणात्मक निर्णय आम्ही आता केलेला आहे, आता कोणत्याही जागा आम्ही मोफत देणार नाही। त्या डिरेक्टरप्रमाणे त्या संस्थेला जमीन पाहिजे असेल त्यांनी पैसे भरायचे महामंडळाचे, मग जमिनी द्यायच्या। तर तो एक आपण याच्यामध्ये निर्णय प्रामुख्याने केलेला आहे। बाकी तर मग महामंडळाच्या करता स्वायत्त बनवण्याकरता वित्तीय सल्लागार नेमण्याचा आपण निर्णय केला आहे की जे राज्य सरकारकडेच इम्पॅनलमेंट असणारे वित्तीय सल्लागार आहेत त्यातून एक सल्लागाराची नेमणूक करावी। त्याचबरोबर महामंडळाच्या दृष्टीने जे आज कार्यरत असणारे जे आमचे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत तो सगळा सरकारी पगार घेतो आज। तर वर्षभरामध्ये महामंडळ स्वायत्त होताना यापुढे सगळा पगार 1 वर्षाच्या कालावधीनंतर महामंडळ करायला सुरुवात करेल आणि मग जे कर्मचाऱ्यांना महामंडळाकडे आता डेप्युटेशन यावं लागेल, परिसेवेवर यावं लागेल, तर आम्ही त्यांची मग इच्छा आहे आपण होतो त्यांच्याकडून तसे अर्ज घेऊ। परंतु सरकारी अनुदानावर महामंडळाने आता अवलंबून राहणं उचित नाही। ज्या हेतूने महामंडळ काढण्यात आली होती ती महामंडळ त्या पद्धतीने फंक्शनिंग झाली पाहिजे। लोकांचे ॲस्पिरेशन्स आहेत, आज मिळणारा निधी इतका तुटपुंजा आहे तर त्या निधीवर भागणार नाही आहे। बाह्यस्रोत निधी उभा करताना जे अधिकार महामंडळाकडे कायद्याने दिलेले आहेत त्याचा वापर करून लवकर लवकर आपले प्रकल्प पूर्ण करता आले पाहिजे, आमची भूमिका आहे। साहेब, पाण्याचं टंचाई संपूर्ण राज्यभर आहे, काय निर्णय आपल्याकडून घेतले जाणार आहे? कारण पाणी साठे कमी झाले नाही, पाणी साठ्याची उपलब्धता जी आहे त्याप्रमाणे ते आता कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांकडे ते आरक्षित कलेक्टरने जे आरक्षण दिलेलं आम्हाला त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो। जलसंपदा खात्याकडे जे पाणी सिंचनाकरता उपलब्ध आहे ते आपण सिंचनासाठी देणारच आहोत, पण पिण्यासाठी आरक्षण जर जास्त करावं लागलं तर त्याचासुद्धा विचार करावा लागेल। पुणे महानगरपालिकेने नोटीस आपण पाठवली होती, त्याचा काय रिप्लाय आलाय का? नाही, महापालिकेकडे आता आम्ही तसा पाठपुरावा करतो आहे, पण आम्ही आज निर्णय असा केलेला आहे की जी पाणीपट्टी ज्या NOC जर तुम्ही टाउनशिप उभ्या केलेल्या आहेत आपल्या जलसंपदा खात्याच्या किंवा जी पाणीपट्टी कमर्शियल इंडस्ट्रील जी आज किंवा प्रॉपर्टी टॅक्सबरोबर ती पाणीपट्टीसुद्धा महापालिका वसूल करते, ती सगळी पाणीपट्टी आता जलसंपदा खातं आमचे महामंडळ वसूल करेल। त्यामुळे स्वतंत्र त्याच्यासाठी यंत्रणा उभी करून, कारण ती पाणीपट्टी महापालिका वसूल करते आणि पैसे भरत नाही, तर ते पैसे आता महामंडळाकडे थेट आले पाहिजे। ज्यांनी NOC घेतला आहे टाउनशिप करता पाणी उपलब्धतेच्या बाबतीमध्ये
त्या टाउनशिपची सुद्धा पाणीपट्टी थेट महामंडळाला दिली पाहिजे. कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल. आज एक जवळजवळ आमच्या कृष्णा खोऱ्याकडे 2200 कोटी रुपये पाणीपट्टी थकलेली आहे, वेगळं महापालिका, नगरपालिका, MIDC पासून. म्हणून मला वाटतं की आता इट कॅन बी अ फ्री राईड, आपण ज्याला म्हणतो आपण, हा त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. म्हणून हा धोरणात्मक निर्णय आम्ही केलेला आहे आज. आणि म्हणून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आम्ही दुसरा केलेला आहे आज, की जे पाणी आपण सिंचनाचं पिण्यासाठी वापरतात महापालिका, कोणत्या महापालिका असू दे की नगरपालिका वापरत असतील, 80% पाणी त्यांनी रिसायकल करून ते नदीत सोडलं पाहिजे. कारण शेवटी नदी खालच्या पात्रामध्ये सुद्धा सिंचन आहे ना. आज अशी स्थिती आहे, काही ठिकाणी 40% पाणी येते, 30% पाणी येते. एक वर्षभराचा मी आता मुदत देतो सगळ्या नगरपालिका, महानगरपालिकांना. वर्षभरामध्ये त्यांनी ETP प्लांट बसवावेत, प्रत्येक आउटलेटला वॉटर मीटर बसवावेत. जेवढं पाणी रिसायकलिंगमध्ये 80% जर नियम आहे, तरी 60%च पाणी आम्हाला मिळालं, तर तेवढं 20% पाणी त्यांच्या पाण्याच्या ते पाणी त्यांना परवानगी दिलेली आहे, त्यातून ते कपात करण्यात येईल. जेवढं पाणी कमी येईल तेवढं त्यांच्या पाणी वापरातून ते कमी करण्यात येईल. शेवटी असं की कोणतं शिस्त पाळली पाहिजे ना. वारेमाप पद्धतीने पाणी वापर सर्रास चालला आहे. कोण पाणी वापरतं महापालिकेला माहीत नाही आहे, नगरपालिकांना माहीत नाही आहे. असं होणार नाही आता. साहेब, अनेक जलस्रोत जे आहेत त्याच्यामध्ये केमिकलयुक्त पाणी येतं किंवा उजनी असेल किंवा इतर जे प्रॉब्लेम निर्माण झाले त्यामुळं माशांची संख्या कमी झाली असं नितेश राणे म्हटले. ते तुमच्याकडे या संदर्भात तक्रारही करणार आहेत. माशाचं उत्पन्न कमी होण्यासाठी आता विभाग पण जबाबदार आहे. जलसंपदा खात्याची, बरोबर तुमचं म्हणणं, की जलसंपदा खाता जबाबदार नाही आहे की यासाठी की आमच्या धरणांच्या भोवताली जे अनधिकृत रिसॉर्ट्स तयार झालेले आहेत, बांधकामं तयार झालेले आहेत, ते दाखवतो आम्ही धरणाच्या बाहेर आहोत, बुडी क्षेत्राच्या बाहेर आहोत. पण सगळं सांडपाणी त्यांचं धरणामध्ये येतं. आम्ही त्याच्याही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आता धरणाच्या बुडी क्षेत्रात जे अतिक्रमण झालेले आहेत, रिसॉर्ट्स असतील, घरं असतील, ते सुद्धा ताबडतोब अतिक्रमण काढावेत अशा सूचना दिलेल्या आहेत. कारण धरणाचं पाणी स्वच्छ ठेवणं हे दायित्व जलसंपदा खात्याचं आहेच आहे. आणि म्हणून जे लोक त्यासाठी प्रदूषणाला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. नाही, तर 2 प्रवाह आहे सध्या. काही ठिकाणी, बहुतांशी ठिकाणी मागणी की पाणी वापर संस्था असू नये. काही ठिकाणी पाणी वापर संस्था चांगलं काम करतात. त्याच्या धोरणात्मक निर्णय करावा लागेल आपल्याला. सर, एक राजकीय प्रश्न आहे. आज शरद पवार एका मुलाखतीत म्हटले होते की अजित पवार आणि शरद पवार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर त्यात काय वावगं वाटू देऊ नका. शेवटी अंतिम निर्णय हा राष्ट्र अध्यक्षाचा आहे, पण एकत्र येऊ शकते असे त्यांनी सांगितले. आनंदच आहे. शेवटी निर्णय त्यांनी करायचे आहेत. ते एकमेकाला ते त्यांनी स्वतः निर्णय करून बाहेर पडलेले आहेत. आता जर ते निर्णय करून पुन्हा एकत्रित असतील त्यात तर आमचा आक्षेप असण्याचं काय कारण, म्हणजे व्यक्तिगत माझा आक्षेप असण्याचं काय कारण नाही. त्यांचं म्हणणं अजित पवारांनी निर्णय घ्यायचा आहे आणि काही आमदार जे आहेत त्यांच्यामध्ये विकास कामामुळे अस्वस्थता निर्माण झालेली आहे. नाही, निर्णय त्यांनी घ्यावेत ना. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय करायचा आहे, विलिनीकरण करावं की स्वतंत्र राहावं, आणखीन 2 पक्ष विलिनीकरण, 2 राष्ट्रवादी विलिनीकरण, 3रा पक्ष काढायचा, तो त्यांचा निर्णय. तो ते एकत्र येऊ शकतात परत. माहीत आहे त्यांची विचारधारा काय त्यांनी विचारलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का जे विचारधारेने वेगळे गेले लोक ते येतील परत? असं की म्हणून ते त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित हेच मला माहीत नाही ना.